नमस्कार. एस-पी रेसिपीमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्राची सणासुदीची शान म्हणजे पुरणपोळी. भरगच्च असं पुरणांनी भरलेली ही मऊसूत जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी पाहू शकता. अगदी काठोकाठ फुगलेली आहे. तर अशी पुरणपोळी अगदी अचूक प्रमाणामध्ये कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशी ही मस्त मऊ लुसलुशीत अगदी मऊसूत अशी पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया. तर इथे मी चणा डाळ शिजवून घेतलेली आहे. अर्धा किलो चणा डाळ मी शिजवून घेतलेली आहे. वाटीच्या प्रमाणामध्ये सांगितलं तर कुठल्याही वाटीने तुम्ही ही डाळ मोजून घेऊ शकता. तर 1 वाटी माझी चणा डाळ बसलेली आहे. 1 वाटी चणा डाळीला 3 वाटी पाणी घालून मंद आचेवरती मी 3 शिट्टी करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम जर मोठी केला तर 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यावे लागेल, परंतु गॅस मंद ठेवूनच शिट्टी काढून घ्या म्हणजे डाळ अगदी परफेक्ट शिजून तयार होईल. तर अशा पद्धतीने ही डाळ मी पूर्ण चांगली अशी शिजवून घेतलेली आहे. शिजून झाली की आपल्याला एका गाळणीवरती काढून पूर्ण पाणी निथळून काढायचं आहे. आता पाणी चांगलं निथळून झालं की त्याच कुकरमध्ये मी डाळ घालून घेतली. आता 1 वाटी डाळीला 1-2 चमचा कमी इथं 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मी चिरलेला गूळ घेतलेला आहे 1 वाटी. फक्त नाश्त्याच्या चमच्यानी 1-2 चमचा गूळ कमी आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 वाटी डाळीला आपल्याला 1-2 चमचा कमी चिरलेला गूळ वापरायचा आहे. आणि अर्धा किलो जर डाळ असेल, किलोच्या प्रमाणामध्ये जर आपण म्हटलं तर अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गुळामधून एक छोटासा तुकडा बाजूला काढायचा, एक खडा, आणि तेवढं गूळ आपल्याला बारीक चिरून वापरायचं आहे. आता ही डाळ मी अगदी मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत चांगलं असं सतत हलवत शिजवून घेतलेलं आहे. तळापासून आपल्याला डाळ हलवायची म्हणजे खाली करपणार नाही. पाहू शकता अशा पद्धतीची आपल्याला ही डाळ हवी आहे. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. खूप जास्त जर घट्ट झाली, पोळी बनवून झालं की पुरण हे पोळीमध्ये कोरडं पडतं. त्यामुळे पुरण आपल्याला अगदी परफेक्ट असं शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता ही शिजलेली डाळ आपण खाली उतरवून घेतलेला आहे. पाहू शकता तळाला अजिबात लागले नाही. आता गरम गरम असतानाच आपल्याला हे गाळणीवरती पुरण काढून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पटकन असं पुरण बनवून तयार होतं. थंड झालं की आपण जर पुरण बनवायला घेतलं तर त्याला खूप वेळ लागेल, हातसुद्धा दुखायला लागेल. त्यासाठी आपल्याला हे थंड होण्याआधीच पुरण गाळणीवरती काढून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वगैरे अजिबात फिरवायचं नाही, एकदम असं चिखलासारखं होऊन जातं. गाळणीवरतीच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे म्हणजे अगदी मऊसूत दाणेदार असा पुरण बनवून तयार होतो. आणि ते पाहू शकता अगदी मस्त असं मुटका बनवून तयार होतो. कोरडा अजिबात झालेला नाही, अगदी मऊसूत असा हा पुरण झालेला आहे. आता यामध्ये वेलची, बडीशेप आणि जायफळ पूड मी इथं घालून घेतलेली आहे. चांगलं मिक्स करून घेऊयात. इथे पुरणामध्ये आपण हळद वगैरे काहीच वापरलेलं नाही, तरी देखील अगदी मस्त असं पुरणाला कलर आलेला आहे. पाहू शकता पुरण बनवून तयार आहे. गव्हाचं पीठ मळून घेऊया. तर पुरणपोळीसाठी नेहमी पीठ वापरताना चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे पोळी वातड होणार नाही, अगदी मऊसूत अशी बनवून तयार होईल. गव्हामधला जो कोंडा असतो तो निघून जाईल, त्यामुळे पोळी अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होतात. गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. घट्ट म्हणजे चपातीला जसं आपण पीठ मळतो तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चपाती बनवायचं पीठ जर चिकट नसेल आणि त्याच जर पिठाची तुम्ही पुरणपोळी बनवायला घेत असाल तर कोमट पाण्याने तुम्ही पीठ मळून घ्या म्हणजे पिठाला चिकटपणा येईल आणि पुरणपोळी हे फुटणार नाही, परफेक्ट बनवून तयार होईल. तर इथं मी पीठ हा भिजवून घेतलेला आहे. पाहू शकता मीडियम घट्ट असं पीठ मी इथं मळून घेतलेलं आहे. जास्त सैलही नाही, खूप जास्त घट्टही नाही. आता झाकून आपल्याला एक अर्धा तास हे पीठ मुरवून घ्यायचं आहे. अर्धा तास पीठ जर मुरलं की हे सैल होतं. पाहू शकता तुम्ही. त्यासाठीच आपल्याला सुरुवातीला सैल पीठ अजिबात मळून घ्यायचं नाही. आता पीठ मुरून चांगलं सैल झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण 2 चमचा तेल चांगलं असं मुरवून घेणार आहोत. पुरणपोळी बनवायच्या आधी ह्या पिठामध्ये मी 2 चमचा नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचा तेल चांगलं असं मुरवून घेत आहे. पाहू शकता ह्या पिठाचे 10 ते 12 पोळ्या आरामात होतात. त्यासाठी मी फक्त नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचा तेल ह्या पिठामध्ये थोडं थोडं करून चांगलं मळत मऊसूत असं हा गोळा बनवलेला आहे. पाहू शकता तेल चांगलं मुरलं की पोळ्या अगदी मस्त लुसलुशीत होतात. तर अशा पद्धतीने चांगलं कस लावून मळत आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटे अशा पद्धतीने हे पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. अगदी मस्त असं मऊसूत लवचिक असा हा पीठ झालेला आहे. पाहू शकता आता पुरण देखील बनवून तयार आहे. पीठ देखील पोळ्या बनवायला तयार आहे. पोळी लाटायला घेऊया. त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि पोळी बनवण्याआधी आपल्याला अशा पद्धतीने हा गोळा चांगलं असं परत एकदा लवचिक करून घ्यायचा आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी पहिल्यांदा पोळी बनवत आहे त्यासाठी ही खास टिप्स. स्वच्छ असं कापड घ्यायचं आहे आणि पोळपाटावरती अशा पद्धतीने उलट्या साईडने एकदम टाईट असं बांधून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने बांधून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल तर पोळी पोळपाटाला अजिबात चिटकणार नाही. कितीही पोळी लाटा, अगदी परफेक्ट पोळी बनवून तयार होईल. पोळ्या फुटणार नाहीत. अगदी पातळ अशी पोळी बनवून तयार होते. आता ज्यांना पारी बनवायला येत नाही त्यांनी अशा पद्धतीने हा गोळा छोटंसं लाटून घ्यायचं पुरी एवढं, आणि त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे पुरण भरून घ्यायचं आहे. आणि पुरण हे किती भरलेलं आहे तुम्ही पाहिलंच असाल. पिठाच्या 2 ते 3 पटाने आपण ह्यामध्ये पुरण भरत आहोत. तरी देखील आपली पोळी अजिबात फुटणार नाही. आता ही पुरण भरलेली पारी चांगली बंद करून घ्यायची आहे. कुठेही जागा सोडायचं नाही पुरण बाहेर यायला. आता अशा पद्धतीने ह्या हाताने आपल्याला पोळपाटावरती पसरवून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी कापडावरती थोडंसं कोरडं पीठ घातलेलं आहे. फक्त एकदाच आपल्याला कोरडं पीठ घालायचं आहे. सारखं सारखं घालण्याची गरज नाही. आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता पोळी लाटताना दोन्ही साईडनी पोळी लाटायची आहे. एकाच साईडनी पोळी लाटायची नाही. कारण दोन्ही साईडनी जर आपण पोळी लाटली तर दोन्ही साईडनी एकसारखी अशी पातळ बनवून तयार होतीये. एक साईड जाड किंवा एक साईड पातळ अजिबात होणार नाही. पाहू शकता अगदी मस्त अशी ही पोळी झालेली आहे. पाटाला अजिबात चिटकलेली नाही. आता ही लाटलेली पोळी अलगद उचलायची आणि तव्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचं. आता पोळी तव्यावरती घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम लोच असावी आणि पोळी पलटून झाली की गॅसची फ्लेम पूर्ण पोळी भाजेपर्यंत मोठी ठेवूनच आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. म्हणजे पोळी चांगली काटोकाट अशी फुगते गॅसची फ्लेम जर मोठी असली की, आणि अगदी मौसूत अशी पोळी बनवून तयार होती. पोळी वातड होणार नाही. आता इथे मी तूप लावून दोन्ही साईडनी चांगली अशी ही पोळी भाजून घेतलेली आहे. आता ही मी फुगलेली पोळी दाखवली असं नाहीच. प्रत्येक पोळी आपली फुगणारच आहे अशा पद्धतीने जर बनवला तर. आता ही मस्त अशी पोळी भाजून झालेली आहे. आपण दुसरी पद्धत देखील पोळी लाटायची पाहूया. तर पोळी बनवायचा आधी आपल्याला पिठाचा गोळा हा हातावरती चांगलं मळून लवचिक बनवून घ्यायचा आहे. त्याची पारी बनवायची. 3 ते 4 पटीनं पुरण भरून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे पुरण जर भरून झालं तर पारी हाताने पसरवून घ्यायची. म्हणजे पुरण सगळीकडं पसरलं जातं. आणि अगदी हलक्या हाताने दोन्ही साईडनी पोळी लाटून घ्यायची. कापड न बांधता आपण ही पोळी लाटत आहे पाहू शकता. तरी देखील अगदी परफेक्ट अशी पोळी बनवून तयार आहे. कारण आपण पिठामध्ये तेलाचा वापर केला त्यासाठी पोळी चिटकणार नाही. ही देखील पोळी आपण भाजून घेणार आहोत. आणि इथे आपली ही पुरणपोळी बनवून तयार आहे. पाहू शकता अगदी मौसूत अशी ही पुरणपोळी आहे. कलर देखील पाहू शकता अगदी मस्त असं परफेक्ट आलेला आहे. असं बघितलं की खावीशी वाटणारी ही मौसूत जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी बनवून तयार आहे. तर येणाऱ्या सणाला तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच ट्राय करू शकता. अर्धा किलो चणा डाळीमध्ये 10 ते 12 पोळ्या आरामात होतात. आणि जर पुरणपोळी पहिल्यांदाच जर बनवत असाल तर पुरण थोडंसं कमी वापरा. म्हणजे पुरणपोळी लाटताना फुटणार नाही, शेकतानाही फुटणार नाही, परफेक्ट बनवून तयार होईल. आता भेटूया पुढच्या एका मस्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.